नमस्कार मित्रांनो, काल पुण्यामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स झाली. मी ती वाचली. प्रत्यक्षात माध्यमांना त्यांनी काय काय सांगितलं त्याची आकडेवारी लिहून काढली आणि मला लक्षात आलं, जसं काल मी स्पेसमध्ये आपल्या जगभरातल्या मराठी मुलांना काय काय संधी आहे ते सांगितलं होतं, उद्योजकांना पण काय काय संधी सांगितलं होतं. आणि आज मी तुम्हाला ह्या देशातनं, जग सगळं अस्थिर झालंय हो. तर मित्रांनो, काय झालंय माहितीये की या जगामध्ये आता तानाशहा, हुकुमशहा, कम्युनिस्ट राजवट, लोकशाही वगैरे वगैरे ह्या सगळ्यांचा समेळ इतका लागलाय की असं दिसतं आहे की वन डे ऑर अदर डे द होल वर्ल्ड इज गोइंग टू हेल, आय वुड से. कारण त्याच्यामध्ये आता असं आहे की ज्या पद्धतीनं जगातले ताणतणाव वाढत आहेत, तर त्या ताणतणावामुळं कुठल्या तरी छोट्याशा गावामधल्या सुद्धा मुलावरती परिणाम होतो. पण आता तो जर परिणाम, मी मानवजातीसाठी नाही म्हणत, पण भारतासाठी जर सकारात्मक असेल आणि पुण्यासाठी जर अधिकच सकारात्मक असेल, तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो दोस्तांनो की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. कारण हा तुमच्यासाठी आहे, हा जगभरातले जे मराठी व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी आहे, मराठी मुलांच्या पालकांसाठी आहे, मुलांसाठी आहे, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे किंवा तत्सम कोणतंही तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी. कारण आकडा सांगतो मी तुम्हाला, कारण ते आकडा मला लिहून घेताना पण मी हे पण बघितले का हे नेमकं कुठल्या कुठल्या देशामध्ये सुरू आहे. जर हा इतका मोठा आकडा आहे, 1.76 लाख कोटी रुपयाची शस्त्र पुण्यातनं प्रवास करतोय मी, ह्या पुण्यातनं आणि देशाच्या वेगळ्या भागातनं झालेत. आणि पुणे बिकम अ नंबर 1. पुणे हे डिफेन्स मधलं कॅपिटल झालंय ह्या देशाचं. हे सॉफ्टवेअर नंतर. आता मला खूप लोक, ठीक आहे, आधी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आमची ही जी उद्योग जगताची मालिका आहे त्याच्याबद्दल लोक खूप भरभरून बोलतात. त्यांना फार छान वाटतं की आम्ही वेगवेगळ्या उद्योजकांना जाऊन भेटतो, त्यांच्या मुलाखती तुम्हाला दाखवतो आणि त्या पारंपरिक पद्धतीनं मुलाखती करत नाही, आम्ही त्यांची उत्पादनं दाखवतो. दुहेरी फायदा, कारण ती उत्पादनं तुम्हाला कळली पाहिजेत, त्या उत्पादनामागची मेहनत कळली पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे की नेमका आपल्या विकासाचा वारू कुठल्या दिशेनं, घोडा कुठल्या दिशेनं पळतो. आणि म्हणून मला जेव्हा रस्त्यावरती लोक भेटतात किंवा डीएम मध्ये मेसेज करतात की आम्ही कुठला उद्योग करावा, तर मी जे अनेक उद्योग मला दिसतात, मी काही त्यातला तज्ज्ञ नाहीये, पण मला जो काही सेन्स येतो त्याप्रमाणे मी जे 5-10 उद्योग सांगतो त्यातलं एक असतं डिफेन्स. आणि माझंच म्हणणं मला खूप पटलं आज पुन्हा एकदा. कारण भारताचं संरक्षण उत्पादन 1.76 लाख कोटीवरती गेलंय आणि त्याच्यात खाजगी क्षेत्राचा वाटा तब्बल 25%. म्हणजे साधारणतः 35 ते 40 लाख कोटी रुपयाचं उत्पादन हे खाजगी सेक्टरने केलंय. आता ते कशात केले ते पण मी तुम्हाला सांगणार. आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या वाढत्या प्रभावामुळं भारताचं संरक्षण उत्पादन एवढ्यावरती पोहोचलंय, जे मी आता तुम्हाला सांगितलं. या विस्तारामुळं संरक्षण निर्मिती क्षेत्रात, विशेषतः स्फोटक आणि दारुगोळा निर्मितीमध्ये खाजगी कंपन्या, स्टार्टअप्स आणि सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांचा, ज्याला MSME आपण म्हणतो, त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये बोलबाला सुरू झाला. नव्हे, ते मोठ्या प्रमाणामध्ये येतात. हे कुणी सांगितलं, तर पुण्यामध्ये डायरेक्टर जनरल ऑफ क्वालिटी अश्युरन्स द्वारे आयोजित राष्ट्रीय परिसंवादानंतर पत्रकाराशी बोलत होते आपल्या देशाच्या संरक्षण विभागाचे सचिव संजीव कुमार आणि DGQA म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ क्वालिटी अश्युरन्सचे महासंचालक N मनोहरन. आणि त्यांनी दिलेली आकडेवारी बघा. असं झालं की या सगळ्या याच्यामध्ये पुणे सेंटरला आलं, कारण पुण्यामध्ये हे आधीपासूनच होतं. आणि मग ते आकडेवारी देत देत ते म्हणाले की जवळपास 150हून अधिक कंपन्या परवाना आणखीन मागण्याच्या प्रक्रियेत आहेत. सो यू कॅन इमॅजिन की या जगातलं जे अमेरिकन व्यवस्था काय करते. अमेरिका जगामध्ये वेगळे ताणतणाव निर्माण करते आणि आपली शस्त्र विकते. भारत पण आता त्याच्यातला एक मुख्य भागीदार होईल. आपण थोडीशी उशिरा सुरुवात केली, ती कुठल्या सरकारपासून झाली तेही सांगणार आणि ह्या सरकारचं कॉन्ट्रीब्युशन काय तेही सांगणार आहे. टीका जरूर केली पाहिजे सरकारबद्दल, पण सरकारच्या, कारण सरकार ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. राजकीय पक्ष येतात जातात, पण ही प्रक्रिया ही जेव्हा निरंतर चालते तेव्हा काय होतं ते बघा. आता तुम्ही म्हणाल की हे ह्या सरकारच्या काळात झालंय का? हो, ह्या सरकारच्या काळामध्ये मोठं काम झालं, पण त्याची सुरुवात ही 2001 मध्ये, जेव्हा भारतातील संरक्षण निर्मितीवर पूर्णपणे सरकारी कंपन्याचं, ज्याला DPSUs आणि ऑर्डिनन्स फॅक्टरीज म्हणतो, कारण आता पिंपरी चिंचवड शेजारीच आहे माझ्या,
पिंपरी चिंचवड मधल्या खडकीच्या डिफेन्स ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये पण मी गेलो होतो विथ परमिशन. तर तिथे पण मी बघितलं तर त्या डिफेन्स फॅक्टरी आणि ऑर्डिनन्स फॅक्टरीचं मुख्य कॉन्ट्रीब्युशन होतं. पण मे 2001 मध्ये तत्कालीन केंद्र सरकारनं संरक्षण निर्मिती क्षेत्रात खासगी कंपन्यांना 100% यायला मुभा दिली, ज्याला आपण डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ऑफ 100% असं म्हणतो. 100% हे क्षेत्र खुलं केलं. 25% थेट परकीय गुंतवणुकीला सुद्धा परवानगी दिली. आणि खऱ्या अर्थानं 2014 नंतर मेक इन इंडिया आणि नंतर आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत धोरणात्मक बदल झाले. डिफेन्स ॲक्विजिशन पॉलिसी आणि पॉझिटिव्ह इंडियनायझेशन लिस्ट, ज्या अंतर्गत हजारो जे आपण उपकरणं परदेशातनं मागवत होतो आपणच लिस्ट करू, आपण म्हटलं नाही आपण इंडिजिनियसली हे करू. त्याचा फायदा कसा झालाय बघा. 2013-14 मध्ये देशाचं एकूण संरक्षण उत्पादन सुमारे 43,746 कोटी होतं, ज्याच्यामध्ये खाजगी क्षेत्राचा वाटा अगदी नगण्य होता. 2020-21 मध्ये एकूण उत्पादन 84,643 कोटीवर पोहोचलं. 2023-24 मध्ये हेच उत्पादन 1.54 लाख कोटीच्या पार गेलं. त्यात खाजगी क्षेत्राचा वाटा वाढून 22%वर झाला आणि आता भारताचं वार्षिक संरक्षण उत्पादन 1.78 लाख कोटी रुपयाच्या आजपर्यंतच्या सर्वकालीन उच्चांकावर रेकॉर्ड हाय वरती पोहोचलंय. आणि यामध्ये खाजगी क्षेत्राचा वाटा किती हजार कोटीचा माहिती तुम्हाला? या 1.78 लाख कोटीमध्ये मित्रांनो 42,000 कोटी रुपये. म्हणून मी जेव्हा लोक मला फोन करतात त्याला म्हणतो की डिफेन्स जा, संरक्षण क्षेत्रामध्ये जितका तुमच्याकडे पैसे असेल का, एक तर फार तुम्हाला तिथे क्रिएटिव्ह काम करायला. आता प्रश्न हा आहे की हे लोक काय बनवतात, हे 42,000 कोटीवाले आणि हे DRDO वगैरे लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर्स. तेजस लाईट वेट असलेलं प्रचंड लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर, डॉर्मिनर 228 विमानं, क्षेपणास्त्र, इराणमध्ये क्षेपणास्त्राची खूप चर्चा आहे, ब्रह्मोस, सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र, आकाश एअर डिफेन्स सिस्टीम, पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर. आता मग पारंपरिक शस्त्र, तोफा आणि शस्त्र 155 mm 52 कॅलिबर ATAGS ॲडव्हान्स टोड आर्टिलरी गन सिस्टीम बनवतोय आपण, धनुष तोफा बनवतोय, असॉल्ट रायफल आणि विविध दारुगोळा बनवतोय. सोलापूरकरांना माहिती नसेल यातली एक पिस्टल सोलापूरला बनते. आणि कोल्हापूरकरांच्यासाठी तर मी सांगतो की कोल्हापूर हे नेक्स्ट टू पुणे आहे. मी तिथल्या राज्यकर्त्यांना पण सांगितलं की तुम्ही लक्ष घाला, कोल्हापूरमध्ये खूप पोटेन्शियल आहे. ह्या अर्थाने संरक्षण व इलेक्ट्रॉनिक्स व रडार, स्वाती वेपन लोकटिंग रडार बनवतोय आपण. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर ज्याला EW सिस्टीम बनवतोय, नाईट विजन डिव्हायसेस बनवतोय, थर्मल डॉमजर्स बनवतोय, युद्ध नौका आणि पाणबुड्या, INS विक्रांत बनवतोय आपण, विमान वाहू नौका, स्टेल्थ फ्रिगेट्स बनवतोय, त्यानंतर कलवारी क्लास पाणबुड्या बनवतोय आणि ऑफशोर पेट्रोल वेसल्स बनवतोय, चिलकती वाहनांनी ड्रोन बनवतोय, माइन प्रोटेक्टेड वेसल्स बनवतोय, टाटा कल्याणी ग्रुपची आर्म वाहनं आणि विविध प्रकारचे लष्करी ड्रोन्स व UAAs बनवतोय. आता हे कुठल्या देशामध्ये आपण पाठवतोय है की नाही? संधी कुठं आहे? मला मराठी माणसाला कुठं संधी आहे? ते कुठं जातंय बघा. फिलिपिन्स, ब्रह्मोस आपण फिलिपिन्सला देतोय, सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र. आर्मेनियाला आपण पिनाका रॉकेट लॉन्चर्स, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, ATAGS तोफा आणि अँटी ड्रोन सिस्टीम देतोय. अमेरिका आणि फ्रान्सला काय देतोय? तर बोईंग, एअरबस यासारख्या कंपन्यांच्या लढाऊ विमानाचे, हेलिकॉप्टरचे एरोस्ट्रक्चर्स, सुटे भाग, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर अमेरिका आणि फ्रान्सला देतोय. मॉरिशस, म्यानमार, श्रीलंका आणि गयाना यांना आपण पेट्रोलिंग बोटी, युद्ध नौका, डॉर्मिनर विमानं, हलकी टॉर्पिडो ती साहित्य पुरवतोय. संयुक्त अरब अमिराती UAE आणि आफ्रिकन देशांना आपण 155 मिनी आर्टिलरी शेल, बुलेट प्रूफ जॅकेट्स आणि लष्करी ट्रक्स देतोय. आता मी ह्या सगळ्याची गोळाबेरी जरा DRDO मध्ये माझे मित्र आहेत काही, त्यांना विचारलं की अरे हे सगळं ठीक आहे, मराठी मुलांना आणि महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यांना फायदा होणार आहे? पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि आमच्या मराठवाड्यातले सगळे जिल्हे. आणि तिथे तुम्हाला मनुष्यबळ उपलब्ध आहे. कुठे आहे बघा. सब कंत्राटदार आणि MEMES संरक्षण क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांना, उदाहरणार्थ भारत फोर्स, कल्याणी ग्रुप, L&T, टाटा ॲडव्हान्स सिस्टीम किंवा HAL यांना लाखो लहान छोट्या भागांची प्रिसिजन कॉम्पोनंट्स, वायरिंग, हार्नेस, मेकॅनिकल पार्टची गरज असते. MSME म्हणून तुम्ही त्यांचे वेंडर बनू शकता. हे मंगळवेढ्यात सुरू झाले सोलापुरात.
इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स म्हणजे आयडेक्स योजना, केंद्र सरकारच्या आयडेक्स योजनेअंतर्गत इनोव्हेशन आणि स्टार्टअप्सना 1.5 कोटी रुपयापर्यंत म्हणजे 1.5 कोटी रुपयाचं अनुदान मिळतं. AI, ड्रोन, रोबोटिक्स, सायबर सुरक्षा आणि नाईट विजन तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. DRDOची TDF म्हणजे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंडची योजना आहे. सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना MSME अंतर्गत नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी 10 कोटी रुपयापर्यंत अनुदान DRDO देते. स्फोटक आणि दारुगोळासाठी सध्या 150हून अधिक खासगी कंपन्या या क्षेत्रात परवडण्यासाठी प्रयत्न करतायत. पुण्यातली HEMRL, DRDO आणि DGQA मी आधी सांगितलं कडून तांत्रिक मार्गदर्शन घेऊन या क्षेत्रात केमिकल इंजिनियर्स आणि उद्योजक तरुण उतरू शकतात. त्याशिवाय MRO मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हरहॉल साठी टेस्टिंग, लष्करी वाहनं, ड्रोन्स आणि उपकरणाच्या देखभाल दुरुस्तीसाठी सेवा पुरवणारे स्टार्टअप सध्या स्थापन करता येतील. या तरुणांनी काय करायचं आहे तर इंजिनिअरिंग व रिसर्च म्हणजे एरोस्पेस, मेकॅट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, AI आणि मटेरियल सायन्स या विषयामध्ये ज्यांचं शिक्षण झालंय त्यांना ही संधी आहे. सरकारी पोर्टलवरती म्हणजे ज्याचं सृजन पोर्टल किंवा आयडेक्सच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन लष्कराला लागणाऱ्या तात्कालीन गरजा समजून घ्याव्यात आणि त्यानुसार उत्पादनं विकसित करावीत. मला वाटतं मराठीमध्ये हा असा पहिला इतका सविस्तर केलेला तुम्हा सर्वांसाठीचा व्हिडिओ आहे की जो तुम्ही समजून घ्या आणि आपले जे मित्रमंडळी उद्योजक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया. थँक्यू.